काल मनोज जरांगे यांनी सरकारविरोधात प्रेस कॉन्फरन्स घेऊन प्रचंड आगपाखड केली की कशा पद्धतीने कुणबीचे दाखले आहेत त्याची व्हॅलिडिटी सर्टिफिकेट रद्द केली जात आहेत, म्हणजे आम्ही सगळी डॉक्युमेंट देऊ नये. पण वस्तुस्थिती काय आहे नेमकी, खरंच तसं काही झालं का? तर या संदर्भात चळवळीतलं जुनं जाणतं नेतृत्व राजेंद्र कोंडरे सर आपल्यासोबत आहेत. सर मला सांगा, जरांगेंनी काल आरोप केलेले तुम्ही बघितलं टी व्हीवरती, ते म्हणणं की आम्हाला ठरवून मराठ्यांना टार्गेट केलं जाते. अगदी एकनाथ शिंदेंचंही त्यांनी नाव घेतलं पहिल्यांदा, बावनकुळेंनाही आरोप केले, फडणवीसांनी केले. हे काय म्हणणं आहे तुमचं, प्रोसेस काय आहे ती सगळी? बघा, जात प्रमाणपत्र देण्याचा 2000चा कायदा आहे आणि त्याला नियम आहेत. तर त्या कायद्यामध्ये तरतूद आहे की जोपर्यंत तुमची वंशावळ जुळत नाही आणि जुळवलेल्या वंशावळीचे महसुली कागदपत्र तुम्ही त्याच्याबरोबर जोडत नाही, तर अशा केसेसमध्ये रिजेक्शनचं प्रमाण असतं. एकूण जेवढे दाखले जात पडताळणीसाठी येतात प्रोसेसमध्ये, त्याच्यामध्ये 1%च्या आतमधल्याच केसेसचं अंदाजे रिजेक्शन होतं. ते फक्त कुणबीचंच होत नाही, तर ऑल कम्युनिटीचं होतं. आणि त्यामुळं मराठवाड्यात 3 लाखाच्या आसपास कुणबी प्रमाणपत्र दिलेली आहेत. माझ्याकडे असलेल्या माहितीप्रमाणे 146 रिजेक्ट झालेले आहेत. आणि त्या 146 रिजेक्ट झाले तरी त्यांना हायकोर्टामध्ये जाण्याचा पर्याय आहे. आणि पुन्हा रिव्हिजनसाठी तुमच्याकडे ती केस परत येते, त्यावेळेस तुम्ही अधिकचे पुरावे देऊन ती केस भक्कम करू शकता. ज्या केसमध्ये कनेक्टिव्हिटीच नाही, वंशावळ जुळतच नाही, ह्या केसेस न्यायालयीन पातळीवर टिकत नाही आणि ती क्वासी ज्युडिशियल म्हणजे अर्धन्यायिक व्यवस्था आहे. त्याला राज्य सरकार आदेश देऊ शकत नाही, राज्य सरकार त्याच्यात हस्तक्षेप करू शकत नाही. इनडायरेक्टली दबाव आणायचा जरी प्रकार असला तरी आपले कागदपत्र वंशावळ जर भक्कम असेल तर हायकोर्ट त्याच्यामध्ये कमिटीलाही झोडपून काढतो, हे वास्तव आहे. त्यामुळं ह्याच्यात फारसं काही तथ्य नाही असं माझं मत आहे. त्यांनी जे आरोप केले ते खरे की खोटे? बघा, त्यांचा ह्या विषयाचा जो कायदेशीर अभ्यास आहे तो फारसा नसल्यामुळं मुळात क्वासी ज्युडिशियल अथॉरिटीला राज्य सरकार प्रसिद्ध देत नाही. आत्ता मराठवाड्यात 3 लाख प्रमाणपत्र दिलेत, त्याच्यात 146 रिजेक्ट झालीत. फक्त व्हॅलिडिटीला किती येतात? 100 प्रमाणपत्र दिल्यानंतर 10% व्हॅलिडिटीला येतात. आणि त्या 10%मध्ये आलेल्या 100 प्रमाणपत्रापैकी फक्त 1%च्या आतमधलं रिजेक्शन होतं. आणि ते रिजेक्शनची कारणं अनेक आहेत, ती बोगस आहेत, बनावट आहेत असं नाही. एखादं जर प्रमाणपत्र खाडाखोड करून मिळवलेलं असेल तर त्याच्यावर आपल्या इथं FIR होतो. त्यामुळं जे हाके बोलतात की सगळी बनावट आहेत, ते पण तसं वास्तव नाही आहे. जर अशा प्रकारचं वास्तव असेल तर तो देणारा अधिकारीसुद्धा अटकेमध्ये जाऊ शकतो, हे वास्तव आहे. पण ते कुणी समजून घेत नाही आणि या विषयाचं अननेसेसरी राजकारण व्हायला लागले. काल जरांगेंनी जे दाखवलं त्यांनी तिथं म्हणजे मला डॉक्युमेंट पण उलटत नाहीत, एवढं मोठं जाड बाड देऊनही रद्द का झालं? बघा, त्याच्यामध्ये प्रेझेंटेशन करणारा जर वकील आणि प्रॉपर तो जर त्याच्यामध्ये नसेल आणि समोरनं जर हरकत असेल तर ती हरकत तुम्हाला न्यायालयीन पटलावर अनेक वेळा मेरिट असून सुद्धा रिजेक्शन होतं. का? तर तुम्ही प्रॉपर पुरावे दिले जाईल. तर ते पुरावे दिलेले असेल आणि ते रिजेक्शन असेल तर हायकोर्टामध्ये पटकन त्याला स्टे मिळेल आणि स्टे मिळाल्यानंतर ती रिमाइंड बॅक केस पुन्हा कमिटीकडे येते. आणि त्यावेळेस तुम्ही कमिटीकडं त्या कमिटीवर विश्वास नसेल तर दुसऱ्या कमिटीकडे सुद्धा ते अप्लाय करून ट्रान्सफर करू शकता. ते आरोप ते खोटे आहेत? आरोप आहे बघा, 3 लाख प्रमाणपत्रात 146 रिजेक्शन झालेले आहेत. याचा अर्थ बाकीचे व्हॅलिड झालेत. मग जर व्हॅलिडिटीचं प्रमाण 99.99% असेल तर मग 1% रिजेक्शन तर सगळ्या ओबीसीमध्ये, एकट्या ह्याच्यात नाही, कुणबीमध्ये, ओबीसीमध्ये, SC ST मध्ये 1%च्या आतमध्ये रिजेक्शन 100% होतं. सिस्टीम मध्ये त्रुटी असतात ना, सगळेचे सगळे बरोबर. त्याच्यात राष्ट्रीय हस्तक्षेप होऊ शकतो का? त्यांनी जे आरोप केले बघा, इनडायरेक्टली करायचं असेल तर करू शकतो, पण मेरिट जर तुमच्या केसमध्ये वंशावळ असेल, सख्या भावाला दिलं आणि ह्याला नाही दिलं तर तो 100% अन्याय आहे. आणि हे कुठं होतं की एखादी जिल्हा परिषदच्या अध्यक्षाची केस आहे जिथे आहे तिथंच हे हस्तक्षेप थोडासा इनडायरेक्टली पॉलिटिकल होतो. एक प्रश्न विचारायचा, हे हैदराबाद गॅजेट, अमकं गॅजेट, तमकं, ह्या गॅजेटमुळे कुठं सर्टिफिकेट मिळू शकतं का? अजिबात नाही. काल सुद्धा बंजारा समाजाने बीडमध्ये प्रचंड मोर्चा काढला. मी परत महाराष्ट्राला सांगतोय की गॅझेटियर हे फक्त संख्यात्मक नोंदीचा रेफरन्स आहे. त्या संख्यात्मक नोंदीवरनं आज मी धनकवडीमध्ये उभा आहे, या धनकवडीतल्या सगळ्या लोकांना कुणबी जाहीर करा असं होत नाही. मग कायदा कशाला आहे? त्याचे रूल्स कशाला? मागणीच ती आहे. मग ती मागणी जी आहे ती मागणी राज्य सरकारने एकदा त्यांना कायद्याची बाजू काय ते समजून सांगायला पाहिजे. राज्य सरकार पण काय करते मूर्खपणा की स्वतः जी वास्तव नाही त्याच्यात हैदराबाद गॅझेट लावून GR काढलाय. देताना दिलं तर हैदराबाद, अरे त्या पेटीमध्ये जो काही अर्क आहे, वर्क आहे, तो वर्क काय की ज्याची नोंद आहे त्याला 100% मिळणार, ज्याची नोंद नाही आणि कनेक्टिव्हिटी नाही त्याला मिळणार नाही, हे वास्तव आहे. हैदराबाद गॅझेट हे त्याच्यामध्ये समाजाला काय तुम्ही काय सांगणार? कारण समाजाला एकच मी पर्याय मागं पण सांगितलं होता
प्रत्येक जिल्ह्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या नामवंत लोकांची कार्यशाळा घ्या आणि सरसकट मराठ्यांचं कुणबीकरण हे मराठा समाजाच्या हिताचं नाही. त्यामुळं मराठ्यांचं आत्ता असलेलं ACBC आरक्षण टिकवणं, जर ते टिकलं नाही तर EWSचा ऑप्शन आहे. त्यामुळं आपल्याला 2 बस उपलब्ध असताना एकाच बसमध्ये जायचं कुणबीच्या, आणि भविष्यातल्या केंद्र सरकारच्या OBCच्या तुकड्यांचा, OBCचे 4 तुकडे होणार आहेत भविष्यात, त्याचा रिपोर्ट राष्ट्रपतींकडे प्रलंबित आहे. त्याची मंजुरी झाली तर महाराष्ट्रात सुद्धा 19% OBC आरक्षणाचे 4 तुकडे होतील आणि त्या 4 तुकड्यातल्या एका तुकड्यामध्ये जर सगळे कुणबी जाऊन बसले, अख्खा मराठा समाज, तर ती मराठा समाजाची कत्तल होईल. तर हे होते राजेंद्र गोंडरे यांनी स्पष्टपणे सांगितलं. जरांगेंनी काल जे काही आरोप केले त्याच्यात तथ्य कितपत आहे ते नंतर समोर येईलच, पण तो मार्ग नाही आणि सर्टिफिकेट व्हॅलिडिटी देताना त्याच्यात कुठेही राष्ट्रीय हस्तक्षेप होत नाही. त्यामुळे जे काही आरोप केलेत ते त्याचं उत्तर शासनाने द्यावं आणि विनाकारण त्यातनं समाजात जो संभ्रम निर्माण होतो तसं होऊ देऊ नये अशीच त्यांची एकूण मागणी आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोर, सचनाथ पुंदे, जी मीडिया, पुणे.